नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या पिकाच्या भरघोस वाढीचं खरं रहस्य कुठे लपलेलं असतं? वरवर नाही, तर जमिनीच्या आत. हो, आज आपण बोलणार आहोत माती आणि मुळांच्या आरोग्याबद्दल, जे आपल्या शेतीचा उत्पादनाचं भविष्य ठरवतं. चला तर मग सुरू करूया. अनेकदा शेतात फिरताना एक प्रश्न हमखास पडतो की सगळं काही व्यवस्थित सुरू असताना पिकाची वाढ अचानक का थांबते. खरंच हा अनुभव खूपच निराशाजनक असतो, नाही का? आणि गंमत म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या डोळ्यांना दिसतच नाही, कारण ते लपलेलं आहे जमिनीच्या खाली, पिकांच्या मुळांमध्ये. खरं तर पिकाचं संपूर्ण आरोग्य त्याच्या ह्याच अदृश्य मुळांच्या वाढीवर अवलंबून असतं. तर मग आपण सुरुवातच करूया पिकाच्या पायापासून, म्हणजे निरोगी मुळांपासून. एक अगदी साधा आणि सरळ नियम आहे. जर मुळं निरोगी नसतील तर पीक निरोगी असूच शकत नाही. इतकं सोपं आहे हे. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय, नाही का? बघा, एका बाजूला आहेत कमकुवत मुळं आणि त्याचा परिणाम काय? पिकाची वाढ खुंटते, उत्पादन घटतं. आणि दुसऱ्या बाजूला मजबूत सशक्त मुळं, ज्याचा अर्थ आहे पिकाची जोमदार वाढ, भरघोस उत्पादन आणि हो, रोगांशी लढण्याची ताकद सुद्धा. आता आपल्या पिकासाठी काय निवडायचं हे अगदी स्पष्ट आहे. पण मग प्रश्न येतो की ही मुळं कमजोर का पडतात? म्हणजे यांच्या वाढीआड येणारे शत्रू तरी कोण आहेत? चला, तेच आता पाहूया. खरं तर मुळांची वाढ रोखणारे 3 मुख्य शत्रू आपल्या जमिनीतच लपलेले आहेत. आणि हे शत्रू इतके हुशार आहेत की ते अदृश्यपणे, म्हणजे आपल्या लक्षातही न येता, पिकाच्या आरोग्यावर हल्ला करत राहतात. तर हे 3 मोठे धोके तरी कोणते? सगळ्यात पहिला, मातीमध्ये आवश्यक अन्नद्रव्यांची कमतरता. दुसरा धोका आहे जमिनीतला सेंद्रिय कर्ब किंवा ऑर्गॅनिक कार्बन कमी होणं, ज्यामुळे माती अक्षरशः निर्जीव बनते. आणि तिसरा सगळ्यात मोठा शत्रू, नेमॅटोड आणि बुरशीसारखे सूक्ष्मजीव, जे थेट मुळांवरच हल्ला करतात, त्यांना सडवतात आणि अख्खं पीक कमजोर करून टाकतात. आता ह्या सगळ्या समस्या ऐकून काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण थांबा, घाबरण्याचं काही कारण नाही, कारण यावर एक खूपच आधुनिक आणि प्रभावी उपाय आता उपलब्ध आहे. आणि तो उपाय आहे केश सॉइल हेल्थ आणि केश रूट हेल्थ. हो, ही 2 उत्पादनं खास करून आपण आत्तापर्यंत ज्या 3 मोठ्या शत्रूंबद्दल बोललो त्यांच्यावरच मात करण्यासाठी बनवण्यात आली आहेत. पण हे काम करतं तरी कसं? तर यामागे आहे एक विशेष तंत्रज्ञान, ज्याला लायफोलायझेशन म्हणतात. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण गोष्ट अगदी सोपी आहे. या टेक्नॉलॉजीमुळे फायदेशीर जीवाणूंना एका प्रकारच्या सुप्त अवस्थेत पॅक केलं जातं. अगदी आपण बियाणं कसं साठवून ठेवतो तसंच. आणि मग जमिनीत गेल्यावर त्यांना ओलावा मिळताच ते पुन्हा सक्रिय होतात आणि आपलं काम दुप्पट वेगाने सुरू करतात. आणि याची काम करण्याची पद्धत तर बघा, खूप सोपी आणि एकदम प्रभावी आहे. नंबर 1, हे फायदेशीर जीवाणू जमिनीत व्यवस्थित रुजतात. नंबर 2, ते जमिनीत अडकून पडलेली पोषक तत्व मोकळी करतात आणि पिकाला देतात. नंबर 3, ते हानिकारक जीवाणू आणि बुरशीचा नायनाट करतात. आणि नंबर 4, सगळ्यात महत्त्वाचं, ते मुळांना मजबूत बनवतात आणि खोलवर वाढायला मदत करतात. आणि हे वापरायला किती सोपं आहे माहितीये? प्रति एकर फक्त 250 ग्रॅम किश सॉइल हेल्थ आणि 250 ग्रॅम किश रूट हेल्थ, बस इतकंच लागतं. ठीक आहे, मग हे सगळं केल्यावर अंतिम निकाल काय लागतो? सोपं आहे, सुपीक माती आणि त्यातून येणारं भरघोस पीक. चला, याचे फायदे नेमके काय आहेत ते बघूया. याचा थेट फायदा काय होतो? तर आपली माती पुन्हा एकदा जिवंत आणि सुपीक होते. मुळं खोलवर जाऊन मजबूत बनतात. साहजिकच पीक एकदम निरोगी आणि तंदुरुस्त राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे उत्पादनात आणि पर्यायाने मिळकतीत निश्चितच वाढ होते. खरं तर आपण आत्तापर्यंत जे काही बोललो त्या सगळ्याचं सार या एका वाक्यात आहे की निरोगी पिकाची सुरुवात निरोगी मुळांपासून होते आणि निरोगी मुळांची सुरुवात होते निरोगी मातीपासून. बघा, हे एकच वाक्य सगळं काही सांगून जातं. तर मग आता ही सगळी माहिती मिळाल्यावर आपल्या शेतीचं भविष्य आपल्याच हातात घेऊन ते बदलायला आपण तयार आहोत का?